देवी पुंडा संघाचा संघनायक आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। क्षेत्ररक्षण लावलं जातंय। सलामीची जोडी सुद्धा मैदानात प्रवेश करते। गावदेवी पुंडास नाणेफेक हरल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी ही खेळपट्टीवर आलेली आहे। गोलंदाजीसाठी नटराज खारबाव संघाचा प्रमुख मोहराज यांच्याकडे बघितलं की मॅन शिवाजी मडवी आणि स्ट्राइक घेतो आणि नॉस्टॅकर यांना टायगर। क्या बात आहे। शिवाजी पहिला चेंडू आणि कट करण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून जवळ तुम्ही चांगल्या प्रकारे कट शॉट खेळू शकत नाहीये। चेंडू पडल्यानंतर अगदी उजव्या वरून निघून गेला होता आणि जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न। स्क्वेअर कटचा फटका तुम्हाला खेळायचा असेल तुम्हाला थोडासा बॅकफुटला यावं लागेल आणि थोडासा अंतर बॉल आणि बॅटचं अंतर असणं फार गरजेचं असतं। शिवाजी शॉर्ट रन अप आणण्यासाठी पुन्हा एकदा त्या अंदाजाने चेंडू, काय गोलंदाजी करतोय शिवाजी, संधी देत नाही, रूम देत नाही फटका खेळण्याचं। लागोपाठचा दुसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव। गावदेवी पुंडास नटराज खारबाव मास्टर 40+ संघामधील महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय। सुजित चाचू सुतार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात। याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात आहे। खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतंय। फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल ते अनिल यास। अनिल आपलं खातं उघडतोय, संघाचं एक खातं उघडतोय, शुभारंभ होतोय। गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्ण आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। सुजित चाचू सुतार चषक 2024 याला पुन्हा कट करण्याचा प्रयत्न सातत्यानं पाहतोय आपण। शिवायचा मारा जो बघायला मिळतोय ना थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर आणि कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये फटका खेळण्याची। खूप चांगली गोलंदाजी। तसंही नटराज खारबाव संघाचा शिवाजी हा कंप्लीट प्लेअर आहे, कारण बॅटिंग असो बॉलिंग असो क्षेत्ररक्षण असो ते नेहमीच चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे। यामध्ये लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू निघून जाईल तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑन सीमा पार चौकार। ठाणे मुंबईचा टायगर रे आमचा। हा बॉल घेऊन हा लॉफ्ट केला होता चेंडू, कारण क्षेत्ररक्षक सुद्धा डीप मिड विकेटला होता आणि हा चेंडू अगदी लॉंग ऑन वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला। 4 धावा, 4 धाव्याने धावसंख्या वेग येतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 5। आत्ताच व्यासपीठावर शुभ आगमन झालेले आहे। सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक कशेळी प्रल्हादजी तरे आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। याला तो वाईड ऑफ बॉल होती, खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण होते आणि चेंडू जाते डीप फाईन लेग सीमारेषेकडे। 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत। 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय। धाव पूर्ण होईल का? 3 धावा पूर्ण होत आहेत। 3 धावाने धावसंख्या झालेली 8। पहिलं षटक समाप्त झालेलं आहे। संमिश्र षटक म्हणता येईल, कारण या षटकामध्ये अंडर 10 जेव्हा 10 पेक्षा कमी धावा तुम्ही देतात एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते। कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही शिवाजीला, पण मात्र फक्त धावा दिल्यात 8। 4 षटकांची ही निर्धारित मॅच आहे। वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे। 20 मिनिटात आपण 4 षटके पूर्ण करायचीच आहेत, लक्षात घ्यायचं आहे। अनिल आणि टायगर अशी जोडी खेळपट्टीवर आहे। आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल अनिल, गोलंदाजीसाठी संदीप पाटील। क्षेत्ररक्षण मात्र आता थोडंसं विखुरलेलं दिसेल, कारण 2 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी जे आहेत ते व्हीच्या आकारामध्ये, एक शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग। बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत। अगदी बचावात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळते। डीप पॉइंट, डीप कव्हर, वाइड ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग।
फुलटॉस चेंडू आहे, मात्र थोडस मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक शिवाजी करतोय आणि सरळ चेंडू परत करतोय तो म्हणजे संदीप व्यास. आणि संदीप गोलंदाजी मार्गस्थ होईल मुंडोरा एंड कडनं. याला मात्र ऑफिस टोच खेळलेला आहे चेंडू. चेंडू सरळ जाते तो डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल. चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीप मध्ये. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 9, बिनबाद 9. गावदेवी पुंडास विरुद्ध नटराज खारबाव दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. अर्थात सुजित चाचू सुतार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे आणि चेंडू निघून जाय डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता आणि खरं तर ज्याप्रमाणे बॅटरने हा खेळायला हवा त्याप्रमाणे अनिल यांनी खेळलेला आहे. सरळ चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा आहे एक दर्जेदार षटकार. आणि आता मात्र धावसंख्येत दुहेरी अंकात प्रवेश करते 15. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. संदीप याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होते यष्टी रक्षक शिवाजी आणि धाव 22च्या रूपाने एक मिळते. अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 16. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. गावदेवी पुन्हा कॅप्टनने सांगितलं होती 40चा आकडा आम्ही पार करू. त्या दिशेने वाटचाल बघायला मिळते. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. याला पुन्हा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू वाईड अप लॉंग ऑनला हवेत आहे. झेल होणार नाही. गॅप मधून चेंडू सरळ जाईल सीमा पार. ती 20 धावांची एक अभेद्य भागीदारी बघायला मिळते दोघांमध्ये. आणि खास करून दोन्ही बॅटर चांगल्या प्रकारे खेळतायत. कारण अनिल यांनी सुद्धा एक चौकार लगावलाय आणि त्याचबरोबर टायगर यांनी सुद्धा 2 चौकार लगावलेले आहेत. आता मात्र थोडं क्षेत्ररक्षक थोडीशी चिंता वाढलेली आहे नटराज संघाच्या कॅप्टनची. अशा चौकार किंवा षटकार लागतात ना तेव्हा थोडं क्षेत्ररक्षण इकडून तिकडे चोहीकडे बघायला मिळते. मैदानावर थोडीशी धावपळ सुद्धा बघायला मिळते आणि तीच धावपळ नटराज खारबाव संघाच्या गोठ्यामध्ये बघायला मिळते. संदीप मागला ठरतोय. याला पुन्हा वाईड यॉर्कर चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झालेला नाहीये आणि त्यावर मात्र एक धाव पूर्ण करतोय टायगर. 21 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 21. अनिल खेळतोय. त्यांनी 1 षटकार लगावलेला आहे 7 धावांवर आणि टायगर खेळतोय ज्याने 2 चौकार लगावले आहेत 13 धावसंख्येवर. यानंतर जो सामना होईल पॉवर शेलार आणि जरीमरी माता आलिमघर. इनिंग ब्रेक नंतर 2 संघांमध्ये टॉस नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्या अनुषंगाने आपण सज्ज राहायचं आहे. पॉवर शेलार जरीमरी माता आलिमघर. गावदेवी पुंडास विरुद्ध नटराज खारबाव दोन संघामध्ये मॅच. टॉस हारल्यानंतर गावदेवी पुंडास संघाने फलंदाजीला प्रारंभ केला आणि एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे 21 धावा. सलामीची बाजून खेळपट्टीवर तिसरं षटक घेऊन येते बालचंद्र. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. जो सामना केला
8 चेंडूचा सामना केला आणि 13 धावांची खेळी केली, चांगली फलंदाजी केली आणि खूप चांगली पार्टनरशिप केली ती अनिल सोबत. निवृत्ती याने खूप चांगला झेल घेतलेला अगदी डीप मिड विकेटला. बालचंद्राला पहिलं यश मिळते, आपल्या संघाला तो पहिलं यश मिळवून देतोय. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर, खूप चांगला चेंडू. असा वाईड यॉर्कर हा चेंडू आहे खूप प्रचलित झालेला आहे आणि ह्या चेंडूवर धावा मिळवणं इतकं सोपं नसतं. जयवंत पाटील बालचंद्र तसंही जेव्हा खारबाव गावातून रेग्युलर क्रिकेट खेळायचा ना तर जबरदस्त वेग होता या बालचंद्रच्या गोलंदाजीमध्ये. याला मात्र अपील केलं जाते, अपील जोरदार अपील केलं जातं. मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा उजवी यष्टीच्या बाहेर जात होता. अपील फेटाळून लावता त्यांनी इशारा करतायत लेग बाय. धावसंख्या होते 22. क्लिअर कट बघायला मिळालं की चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर न जात होता. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरचा. खूप चांगली गोलंदाजी आहे षटकामध्ये, कुठेतरी धावसंख्येला लगाम लावलेला आहे, धावसंख्या थांबलेली आहे. बालचंद्र राईट आर्म. याला पुन्हा पहिला आपण थोडासा उजव्याच्या बाहेर जाणार चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी बालचंद्रच्या गोलंदाजीमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. एक तर चेंडूचा वेग चांगला बघायला मिळतो, अचूक टप्पा बघायला मिळतोय. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर त्याबरोबर तुम्हाला अचूक टप्पा, लाईन, लेंथ या गोष्टी असणं फार गरजेचं असतं. बालचंद्र याला ड्राईव्ह केले. कलात्मक क्रिकेट, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार चौकार. बालचंद्र राईट आर्म. याला मात्र थोडंसं डाव्या यष्टीच्या दिशेने जाणारा चेंडू होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. बालचंद्र राईट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळालं बालचंद्रच्या गोलंदाजीमध्ये, कारण आपण पहिले चेंडू जर बघितले थोडे खाली राहिले होते आणि हा शेवटचा चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला, उसळला आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षक शिवाजी याच्या हातात. षटक समाप्त झाले. एक चौकार जरी या षटकामध्ये गेलेला असला तरी षटकामध्ये धावा दिल्या आहेत त्या फक्त 6 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 27. पॉवर शेलार संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. पॉवर शेलार 1:27. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात अर्थात गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्ण यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा सुजित जटी सुधार चषक 2024. तसेच आमचे भूषणजी तरे SS एंटरप्राइजेस आयोजक आहेत, विद्यमान आयोजक आहेत. SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री भूषणजी तरे, भूषण किशोर तरे हे आयोजक सुद्धा आहेत. आज त्यांच्या माध्यमातून सुद्धा मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचा मान्यवर कक्षामध्ये ते उपस्थित, त्यांचं सुद्धा मी विशेष स्वागत करते आणि विशेष आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं सर्वतोपरी सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. गावदेवी क्रिकेट संघ मास्टर 40+ पूर्ण यांच्या वतीने. तर वळूया आपण खेळपट्टीवर जाऊया पुन्हा एकदा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला, बरोबर 9च्या सरासरीने 27 धावा जमवलेल्या आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की गावदेवी पुंडास कॅप्टनने सांगितलं होतं ओपनिंग देताना की 40-40 पेक्षा जास्त धावा पण पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू सरळ निघून जाईल. डीप मिड विकेट सीमापार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. भीमर समाज
7 धावा मिळतात या चेंडूवर. फ्रीट असणाऱ्या चेंडूवर यावर मात्र ताकदीचा वापर केलेला नाही. झेल होणार नाही कारण कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू डीप मधून येतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र 2 धाव होत आहेत आणि आता मात्र धावसंख्येला वेग आलेला आहे. धावसंख्या झाली 36. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पंडित जी आपको संपर्क करना है कमेंट्री बॉक्स से. पंडित जी आपको संपर्क करना है प्लीज. कमेंट्री बॉक्स से आपको संपर्क करना है पंडित जी. स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. धावबाची शक्यता आहे. अपील केलं जाते धावबाचं. पंचांचा 22चा इशारा येतोय. धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 37. आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांना डाऊटफुल आहे की रिव्ह्यू घेतलेला आहे? रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग साईडकडनं रिव्ह्यू घेतलेला आहे धावबासाठी. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. फलंदाज हा धावबाद आहे. यानंतर अजूनही ह्या इनिंग मध्ये खारबाव संघ अजूनही रिव्ह्यू घेऊ शकतो कारण रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. धावबाद झालेला आहे. दुसरा बॅटर हा बाद झालेला आहे. पॉवर शेलार संघ कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतर पॉवर शेलार आणि जरीमरी माता आलिमगर असा सामना होईल. त्या अनुषंगाने आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. रमाकांत यावर लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. लेझी थ्रो येतोय. खराब थ्रो येतोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 38. 38 धावा झाल्या. 38. फुलटॉ चेंडू आणि स्वंग केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप वाईडिश मिड विकेट सीमा पार. षटकार. पार होतो की काय? पुन्हा फुलटॉ चेंडू. यावेळेला चेंडू पुन्हा करेल सफर. सीमा रेषेच्या बाहेरची बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आणि याचबरोबर 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50चा आकडा पार होतोय.
जाईल, सरळ निघून जाईल तो म्हणजे लॉंग लेग सीमा पार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर आणि मला वाटते हा दुसरा बीमर चेंडू असावा या षटकाला, त्यामुळे हा गोलंदाज हे षटक पूर्ण करू शकणार नाहीये. 55 धावा झाल्यात आणि हा गोलंदाज हे षटक पूर्ण करू शकणार नाही, कारण दुसरा बीमर, कारण मित्रांनो बीमर असा एक चेंडू असतो तो फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकला जातोय. आणि दुसऱ्यांदा आपण पाहतोय भालचंद्र रमाकांत यांनी दुसऱ्यांदा हा प्रयत्न केला, त्यामुळे पेनल्टी त्याला देण्यात आलेली आहे. हे षटक तो पूर्ण करू शकणार नाहीये. त्याचं षटक पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र दुसऱ्या गोलंदाजाला घ्यावी लागणार आहे. आणि षटक पूर्ण कोण करते पाहूया. प्रशांत देतोय आणि ह्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर फ्री हिटचा सामना प्रशांतला करावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. पंचांचा इशारा होते फ्री हिटचा. तब्बल 28 धावा दिल्या आहेत, होलसेल मध्ये धावा दिलेल्या आहेत. याला फ्री हिटचा चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करेल, पण क्षणभर क्षेत्ररक्षक सुद्धा विसरून गेलेला आहे की ह्या चेंडूवर फ्री हिट आहे. धावबाद मात्र होऊ शकणार आहे. तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज धावबाद झालेला आहे. 57 धावा झाल्या आहेत, लक्ष जे असणार ते 58. आणि आपण जाऊया लगेच टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक जेवण पाटील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. तर नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर या. पॉवर शेलार आणि त्यांच्या विरोधात जरीमरी माता आलिमघर असा यानंतर सामना होईल आणि त्याची टॉस नाणेफेक केली जाईल. पॉवर शेलार संघ कर्णधार लवकरात लवकर आपण या. हे पहा आमच्यापर्यंत ऑर्गनायझिंग कमिटीची सूचना आलेली आहे. शेवटच्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. अंतिम षटक जेव्हा सुरुवात होईल तेव्हा नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी जे कॅप्टन असतील त्यांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आमच्याकडे सूचना आलेली आहे ऑर्गनायझिंग कमिटीची. अन्यथा पेनल्टीचा सामना दोन्ही संघांना करावा लागेल. षटके आपली कमी करण्यात येतील, लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. टॉस बॉक्स स्पॉन्सर बाय सुजित तात्या पाटील, अध्यक्ष धर्मवीर माथाडी कामगार संघटना काल्हेर आणि भूषण किशोर तरे, प्रोप्रायटर SS एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स. आणि आपण जी स्पर्धा पाहतात एक भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा सुजित चाचू सुतार चषक 2024. आयोजक गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्णा यांच्या वतीने हा क्रिकेटचा महासंग्राम बिग शो आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. प्रल्हादजी तरे यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. त्यांना विनंती करते आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तुम्हाला मी कॉईनची माहिती देतोय. कॉईनची एक बाजू आहे SS एंटरप्राइजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर भूषण तरे आणि दुसरी बाजू आहे ती म्हणजे गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्णा अशी दुसरी बाजू आहे कॉईनची. सोबतच बबनजी इताडकर देखील आम्हाला जॉईन झालेले आहेत.
एस एस इंटरप्राइजेस असा कॉल आणि कॉल तोच येतोय. मान्यवरांना विनंती करतोय आपण पुनश्च एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. जय हिंद. टॉस जिंकलेली आहे. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यामागे काय उद्देश आहे? पहिले आम्ही म्हणजे क्षेत्ररक्षण केलं, आता पण क्षेत्ररक्षण करून टीमला कमीत कमी धावाचाही रोखू. संघामध्ये काही बदल चेंजेस बघायला मिळेल? एक खेळाडू तर गेले, बघूया आता. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. हो. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पॉवर शेलार संघ कर्णधार. टॉस तुम्ही गमावले. प्रथम तुम्हाला बॅटिंग फलंदाजी करायची आहे. मनासारखं झाले की मनाच्या विरोधात झालेलं आहे? मनासारखं झालेलं आहे. मग साधारणतः काही माइंडसेट आखलेलं आहे. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न. कोण स्टार ट्रम्प कार्ड फलंदाज असतील 40+ धावा पूर्ण करण्यासाठी? आम्ही ते दिनेश आहे, दुसरा दिनेश आहे, कैलास आहे. इथं आल्यानंतर कसं वाटलं? हा, इथे आल्यावर तर खूप चांगला वाटतो. आयोजन नियोजन एकदम मस्त केलंय. प्रेक्षकांना एक रॉफ अँड टॉप मॅच बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स ऑन न्यूज. नाणेफेक संपन्न झालेली आहे. नाणेफेकीचा कौल जरीमरी माता आलिमगड संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे पॉवर शेलार या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. तिथे सज्ज आहेत. ओव्हर टू डॉक्टर गवली सर आणि योग पायकर. धन्यवाद. थँक्यू सो मच जयवंत पाटील सर. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. फार चांगला खेळ आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. पुंडा संघाचा तब्बल 57 धावा या धावफलकावर लागला गेला. आता मात्र नटराज खारबाव संघाला या 4 षटकामध्ये 58 धावा चेस डाऊन करावा लागते. सलामीची जोडी. धन्यवाद योग पायकर. मी आपणास थांबवते. मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल. सर्वप्रथम कशेली गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक प्रल्हादजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. विजय चौधरी, मी आपणास विनंती करते आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करावा. प्रल्हादजी तरे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक कशेळी गाव यांना सन्मानित केलं जात आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर कोलशेत गावचे समाजसेवक किशोरजी पावशे यांना देखील सन्मानित केलं जाईल. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. कैलास इताडकर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. हे पाहतो आपण स्वागत आणि सन्मान किशोर पावशे कोलशेत गावचे समाजसेवक. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच जयवंत पाटील. फार चांगली सुरुवात इथे मात्र खारबाव संघाची देखील पाहायला मिळाली. शिवाजी मात्र आपल्याला त्याच लयमध्ये पाहायला मिळतोय. कारण शिवाजीला देखील माहिती आहे फार मोठं लक्ष आहे. इथून चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्याकरताच शिवाजी मात्र अटॅकिंग क्रिकेट आता मात्र शिवाजीचा पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ टायगर आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते. राईट मोठं विकेटने इथे मात्र फटका फार सुंदर सजवला जातोय. चेंडू सरळ निघून जाईल कव्हर क्षेत्रामध्ये. 4 धावांकरता शिवाजीच्या बॅटमनना अजून एक चांगला फटका. चौकार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह ब्युटिफुली फटका फलंदाज शिवाजीच्या बॅटमधना पाहायला मिळाला. 4 धावा इथे देखील मिळते. 4 धावांनी धाव फलक. इथे मात्र एज अँड गॉन. पहिलं विकेटचं पतन. शिवाजी मात्र बॅक टू द पवेलियन. दरम्यान शिवाजीला बाद करण्यात यश आलेलं आहे. येस अगदी बरोबर. मोठा मासा गळायला लागला असं म्हणा हरकत नाही. काय चेंडू हाताळला होता. थोडासा मी म्हणेन कुठल्याच स्पॉट चेंडू हाताळला गेला होता. चेंडूची लाईन फार चांगली पाहायला मिळाली. लाईन देखील फार चांगली होती आणि मात्र त्या चेंडूवरती फसला गेला फलंदाज शिवाजी. नवीन बॅटर मैदानामध्ये
रवी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती प्रचारण केलं गेले रवीला देखील. इथे मात्र आडव्या बॅटने स्विंग केला जातो ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र फिल्डरला प्रेक्षक म्हणावं लागेल कारण चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता रवीच्या बॅटमॅनचा चौकार. फटका कारण तितकं सोपं नसतं कारण फोर्सचा अंदाज बघायला मिळाला आणि अगदी गॅप शोधली होती. अगदी काही इंच हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडला आणि फोर्सच्या अंदाजाने एक चौकार. येस अगदी बरोबर म्हणाला सर तुम्ही. फोर्सिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातो क्रिकेटमधला तो इथे रवीच्या बॅटमधला पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला. झेलची संधी होती थोडंसं फंबल पाहायला मिळालं. 30th सर्कलमध्ये जर झेल घ्या दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र सहजरित्या इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 16 धावा. 1 विकेट गमावल्यानंतर खारबाव संघ सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेला. धावा लागल्या गेल्या धावफलकावरती 16 धावा आणि मात्र 1 विकेट नक्कीच गमावला. नटराज खारबाव संघाने 58 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या इनिंगचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फार सुंदर स्पर्धा आज या काल्हेरच्या मैदानावरती पाहायला मिळते. सुजित चातू सुतार चषक 2024 स्पर्धेचा आजचं पहिलं दिवस आणि आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल केला जातो. विवरचना ही मात्र आपण जर विचार केला तर एक डीप मिड विकेट पाहायला मिळते. स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळते. त्यानंतर फाईन लेग देखील आता मात्र फिरवला जाईल. बघा फर्स्ट वॉर्निंग आलेली आहे. विनंती असेल आपण वेळे संबंधित आम्हाला सहकार्य करायचं असेल. पुंडाज संघ आपल्याला फर्स्ट वॉर्निंग आलेले. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला दिनेश पाहायला मिळतोय. राईट मोठ विकेटने तर त्याला खेळण्याकरता सज्ज असेल संदीप. इथे मात्र मागे सरसावत बॅकफुट पंच पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल झाला पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा विते झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भरपूर उशिराने मात्र फेकी पाहायला मिळाली. या दरम्यान संधी होती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 धावीने 18 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. फार चांगली सुरुवात आतापर्यंत सर आपण पाहिलं तर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत जसं जसं उत्तर पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक खेळला जोरा. टायमिंग इथे प्रॉपर नाहीये. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. एकदा इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि धोकादायक धाव इथे मात्र मी म्हणेन पूर्ण केली. थोडासा सुस्तावलेली फिल्डिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली कारण भरपूर उशिराने तो क्षेत्ररक्षक त्या चेंडूमध्ये विसावळा होता. जोपर्यंत चेंडूची पकड आणि फेकी पाहायला मिळेल 2 धावी ते काढल्या गेल्या. 2 धावी धावफलक 20 धावा या धावफलकाला पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा मागे सरसावत फटका मारायचा होता. बॅटची आतली कडा इथे मात्र लागली गेली होती. फार चांगली फिल्डिंग विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र एक संधी होती एक धाव घेण्याची. एक धाव इथे कंप्लीट केली गेली पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळेल. नाही संदीप खरं तर पूर्णपणे फिट नाहीये पण संघाची निकट बघून तो हे मॅच मध्ये खेळताना त्याला आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मागे सरसावत चेंडूला आडव्या बॅटने पुन्हा एकदा वळवलं जाईल. ऑन साइडला थोडासा फंबल पाहायला मिळालं. एक धाव इथे झाली आहे. बॅकअप फार चांगलं पाहायला मिळालं. संधी होती इथे एक धाव घेण्याची आणि मात्र एक धाव इथं कंप्लीट देखील केली गेली. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं 22 धावांवरती. शिवाजीच्या विकेट नंतर जवळजवळ मी म्हणजे भरपूर लगाम लावली गेली आहे खारबाव संघाला कारण शिवाजी बाद झाल्यानंतर फक्त एक मोठा फटका आपल्या रवीच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. इथे मात्र पुढे सरसावट फटका मारायचा होता. टायमिंग इथे झालेलं नाहीये. थोडासा फसवा चेंडू आपल्याला गोलंदाज दिनेशच्या गोलंदाजीमधनं पाहायला मिळाला आणि इथे देखील मी म्हणेन थोडासा बीट होताना आपल्याला फलंदाज रवी पाहायला मिळाला. संदीप पाहायला मिळाला. 13 चेंडू जिंकण्याकरता 36 धावांची गरज. समीकरण तेवढंसं सोपं नाहीये.
इथे मात्र झालाय मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. अति सुंदर माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिले डीजे नितेश प्रमोद मिस्त्री. जेव्हा जेव्हा या मैदानावर आलो की त्यांच्या माध्यमातून एक चांगला डीजे आपण पाहतोय. एम फोटोज लाईव्ह यांच्या माध्यमातून दर्जेदार प्रक्षेपण आपल्या आपण पोहोचलो होते. ओम फोटोज यांच्या माध्यमातून दर्जेदार प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतात. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेला. धावा लागल्या गेल्या धावफलकावरती 28. आता मात्र आपण समीकरणाचा जर विचार केला तर 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावांची गरज. प्रति षटकामागे 15.00 ची समीकरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज देखील सज्ज असेल तर मात्र रवी अजूनही मैदानामध्ये आहे. योगेश होतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता. 12 चेंडू 30 धावांची गरज. प्रति षटकामागे 15 धावा कराव्या लागतील. त्याकरता हवाई मार्गाने तुम्हाला सफर करावं लागेल. सिंगल डबलचा खेळ राहिला तर कुठेतरी मी म्हणेन खारबाव संघ हा मात्र अडचणीमध्ये येऊ शकते. त्याकरता रवीला आणि मात्र संदीपला चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा योगेश सज्ज असेल गोलंदाजी करण्याकरता राईट मोर द विकेटने. तिसरं षटक ला आता नक्की प्रारंभ होईल. इथे मात्र कटचा फटका पाहायला मिळाला. चेंडू सरळ डीप पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एकदा इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. मात्र भरपूर उशिराने आपल्याला फेकी पाहायला मिळाली. याच दरम्यान संधी होती रवीला 2 धावा घेण्याची. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. फार चांगली रनिंग द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाला. दोघांमधला समतोलपणा आणि ताळमेळ फार चांगला होता. 2 क्षेत्ररक्षक आपण थर्टीच्या सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आणि शॉर्ट दरम्यानला आपण बघतोय भीमराव जाधव. अगदी अरविंद डिसिल्वाचा अंदाज. येस अगदी बरोबर सर आपण उल्लेख केला. इथे मात्र जेलची होती संधी. जेल ड्रॉप झालेले आहे पण तो बॅकअप फार चांगलं पाहायला मिळालं. भीमराव जाधव तिथे होतात आपल्या शैलीनुसार त्यावेळी फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. एक धाव इथे रवीला नक्की मिळाली. एका धावेने धावफलक थोडस पुढे सरकलं जाऊन पोचलं 31 धावेंवरती. 1 विकेट गमावल्यानंतर नटराज खारबाव संघ आता इथून मात्र चांगली कामगिरी संदीपला आणि रवीला नक्कीच करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र पुन्हा एकदा मागे सोसावत कट करायचं होतं. टायमिंग झालेलं नाही. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो टर्नमॅन क्षेत्रामध्ये. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा बाहेर चौकार. असं म्हणा हरकत नाहीयेत. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक खेळायचा होता. टायमिंग इथे प्रॉपर नाहीये. पुन्हा एकदा स्वतः यष्टीरक्षक चेंडू झेपावेल. एक धाव इथे झाली आहे. बॅकअप फार चांगलं पाहायला मिळालं. भीमराव तिथे होता. एक धाव इथे देखील मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकलं. 36 धावा धावफलक पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. समीकरण तेवढंसं सोपं नाहीये. हे 2 चेंडू फार महत्वाचे देखील असतील. या 2 चेंडू जर चांगला खेळ राहिला खारबाव संघाचा तर नक्कीच मी अंतिम षटका करता देखील त्यांना तेवढं स्ट्रगल करावं लागलं नाही. मात्र जर चेंडू चांगले हाताळले तर मात्र थोडंसं अडचणीमध्ये नटराज खारबाव संघ येऊ शकतो. थोडीशी फिल्डिंगची व्यूहरचना आता मात्र बदलली जाते. भीमरावला थोडासा मी म्हणेन फाईन लेग क्षेत्रामध्ये घेतलं जाते कारण फार चांगले क्षेत्ररक्षक आहेत. ओळख देखील तीच आहे भीमराव याची. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता योग्य सज्ज असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने.
इथे मात्र पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक खेळायचं होतं. टायमिंग इथे प्रॉपर नाही. चेंडू जमिनीला घसत सरळ मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. कैलास इथे होता आणि अंडरआर्म थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संधी होती पुन्हा एकदा रवीला 2 धावा घेण्याची. या 2 धावे पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 धावेनी 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावेंची गरज. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळते. डीप ऑस्ट्राकावर जो फिल्डर आहे चुकी होणार नाहीये. इथे झाली आहे झेल. संपलाय मात्र फलंदाज रोहीचा खेळ. फलंदाज बाद. अंदाज योगेशच्या माध्यमातून असं म्हणायला हरकत नाहीये, कारण रोही याची विकेट घेण्यामध्ये यश नक्की झालं त्याला. आता मात्र समीकरणाचा आपण जर विचार केला तर 6 धावा 6 चेंडू जिंकण्याकरता 20 धावांची अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाज. इथे ऑफ ट्रॅकर चेंडू फुल केला जातोय. सक्सेसफुल होईल का? कैलास जे विकेटचं पतन पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. नटराज मध्ये आणलं गेलं नटराज खारभाऊ संघाला, कारण आपण समीकरणाचा विचार केला तर 5 चेंडूवर जिंकण्याकरता 20 धावांची गरज. आता मात्र संदीपला देखील त्याची जागा सोडावी लागली. असं वाटलं होतं एका क्षणी की हा चेंडू बाहेर जाईल की काय, परंतु डीप मध्ये फार चांगली फिल्डिंग कैलासची पाहायला मिळाली. अंतिम षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आपल्याला राजेंद्र पाहायला मिळतोय. खरं तर जो रमाकांतने षटक हाताळला होता तो कुठेतरी आता मात्र महागात पडतोय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण तब्बल आपल्या 28 धावा खर्च केल्या होत्या. नवीन फलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा काही पे निगा आहे, काही पे निशाणा. चेंडूवरती नजर नव्हती, मात्र नजाकत फटक्यामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. डॉट चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. 4 चेंडू जिंकण्याकरता 20 धावांची गरज. समीकरण तेवढं सोपं नाहीये. पूर्णपणे अडचणीमध्ये आता मी म्हणेन नटराज खारभाऊ संघ आलाय असं म्हणा हरकत नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क झालेला नाहीये. बॅट आणि बॉलची जुळणी इथे पाहायला मिळत नाही. चेंडू शरीराचा वेध घेत सरळ निघून गेला. पॉईंट क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज ते चेंडूला उचलेल. संधी होती 1 धाव घेण्याची. एका धावेवरती समाधान म्हणायला लागलं फलंदाज प्रशांत याला. तीन चेंडू 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. नाही, इथून मात्र काहीतरी आता चमत्कार करावा लागेल नटराज खारभाऊ संघाला. तिन्ही चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. इथे मात्र मागे सरसावत चेंडूला खेळायचं होतं. जबरदस्त चेंडू गोलंदाज राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फार चांगली लाईन इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज
राजेशच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. इथे मात्र पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सॉफ्ट डिसमिसर होता, मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळाली यष्टीरक्षकांना. हरकत नाहीये. सामना जवळजवळ मी म्हणेन आता कुंडास संघाच्या बाजूने झुंकला गेला असं म्हणून हरकत नाही. विजयाच्या उंबरट्यावरती कुंडास संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती आता मात्र नटराज कारभार, कारण अंतिम चेंडू या षटकातला असेल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची वरची कडा, चेंडू निघून जाईल फाईन लाग क्षेत्रामध्ये. 4 धावांकाचा चौकार. मॅच फिनिश. अभिनंदन पुन्हा संघ. हार्ड लक नटराज कारभार संघ.